नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी परिणिका हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पडून राहिलेल्या हजारो टन सोन्याचा उपयोग कल्याणकारी योजनांसाठी व्हावा यासाठी 3 सुवर्ण योजनांचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ. इंडोनेशियातल्या बाली विमानतळावरची विमानसेवा सुरू. छोटा राजनला आज भारतात आणणार. सन 2016 पर्यंत राज्यातली 50 गावं डिजिटल विलेज करण्याचं राज्य सरकारचं उद्दिष्ट. वाशिम जिल्ह्यात मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर त्रास झालेल्या 22 जणांवर उपचार सुरू. आणि मोहाली क्रिकेट कसोटीत भारतीय फलंदाजी ढेपाळली. पहिल्या डावात भारताच्या 201 धावा. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. सोने गुंतवणुकीला नवे पर्याय म्हणून 3 सुवर्ण योजनांचा शुभारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम अर्थात सुवर्ण मौद्रीकरण योजना, गोल्ड सॉव्हरेन बॉन्ड स्कीम अर्थात सुवर्ण रोखे योजना आणि सुवर्ण मुद्रा योजना अशा या 3 योजना आहेत. दरवर्षी आपण 1000 टन सोनं आयात करतो आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर परकीय चलन खर्च होतं. देशात जवळपास 5,40,000 कोटी रुपये किमतीचं 20,000 टन सोनं पडून आहे. या सोन्यामुळे आपण गरिबी दूर करू शकतो. सोन्याचं रूपांतर देशाच्या शक्तीमध्ये करायचं आहे. त्यासाठी या योजना असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. हम ऐसे गरीब देश हैं जिसके पास 20,000 टन सोना यहीं पड़ा है और शायद हमारी गरीबी का कारण भी यही है कि 20,000 टन सोना पड़ा हुआ है और इसलिए भारत को गरीब रहने का कोई कारण नहीं है. इंडोनेशियात ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बंद करण्यात आलेली बाली इथली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आज दुपारी पुन्हा सुरू करण्यात आली. विमानसेवा सुरू झाल्यामुळे आता कुख्यात गुंड छोटा राजन याला आज भारतात आणण्यात येईल. इंडोनेशियात परवा झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे वातावरणात धूर आणि राखेचे लोट पसरल्यामुळे बाली विमानतळावरील विमानसेवा कालपासून बंद होती. त्यामुळे छोटा राजनचं आगमन लांबणीवर पडलं होतं. नवनवीन शोध हे भविष्यातलं चलन असून संशोधन हीच खरी संपत्ती असल्याचं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे. ते आज राष्ट्रपती भवनात अभ्यागत परिषदेला संबोधित करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदीही यावेळी उपस्थित होते. इम्प्रिंट इंडिया माहिती पुस्तिकेचं प्रकाशन यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं. तसंच त्याची पहिली प्रत पंतप्रधानांनी राष्ट्रपतींना सादर केली. देशातली अभियांत्रिकी आणि तांत्रिक आव्हानं सोडवण्यासाठीचा इम्प्रिंट इंडिया संशोधन आराखडा IIT आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यांनी संयुक्तरित्या विकसित केला आहे. विज्ञान वैश्विक आहे, पण विकासासाठी स्थानिक गरजा लक्षात घेऊन तंत्रज्ञान विकसित होणं आवश्यक आहे, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. स्वस्त तंत्रज्ञानाचं महत्त्व लक्षात घेऊन ते विकसित करण्यासाठी लक्ष देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातील 3,839 किलोमीटर लांबीचा राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्गामध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे. या प्रस्तावाला दळणवळण मंत्रालयानं आज तात्विक मंजुरी दिली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत आज झालेल्या एका बैठकीत या संदर्भातला निर्णय घेण्यात आला. सरकार केवळ स्मार्ट शहरच नाही तर स्मार्ट गावंही विकसित करत आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीचं भारतात कार्यान्वयन सुरू झाल्याला 25 वर्ष झाल्यानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 2016 पर्यंत राज्यातली 50 गावं डिजिटल विलेज करण्याचं उद्दिष्ट असून मायक्रोसॉफ्टनं त्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. उद्योग उभे करण्यासाठीच्या परवानग्या 76 वरून 37 पर्यंत कमी करण्यात आल्यामुळे नवे उद्योग सुरू करण्यासाठी 3 महिन्यांचा कालावधी पुरेसा होत असल्याचं ते म्हणाले. राज्यात 42 सरकारी सेवा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. टप्प्याटप्प्यानं सर्व सेवा ऑनलाईन करण्यासाठी प्रयत्न सुरू असून या क्षेत्रात महाराष्ट्र देशासाठी रोल मॉडेल ठरणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद उपस्थित होते. डिजिटल समावेशकता वाढवण्यासाठी प्रादेशिक भाषांमधून सॉफ्टवेअर विकसित करण्याचं आवाहन रविशंकर प्रसाद यांनी मायक्रोसॉफ्टला केलं. वनक्षेत्र टिकवण्याचं आव्हान पेलताना आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच लोकसहभाग महत्त्वाचा आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रबोधिनीमध्ये वनसंवर्धन आणि ग्रामीण उपजीविकेची साधन सुरक्षा या विषयावर आयोजित चर्चासत्राचं उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते.
वनांवर अवलंबून असणाऱ्यांना उपजीविकेचे पर्याय उपलब्ध करून देऊन वनांवर आधारित पूरक उद्योग व्यावसायिक दृष्टीनं करण्याची गरज असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. गेल्या वर्षभरात 69 निर्णय वनविभागानं घेतले असून त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीची आवश्यकता असल्याचं मत वित्त, नियोजन तसंच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या चर्चासत्रात व्यक्त केलं. कार्यक्रमाला आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा उपस्थित होते. बिहार विधानसभा निवडणुकीच्या 5व्या आणि अंतिम टप्प्यात आज विक्रमी 60% मतदान झाल्याची माहिती बिहारचे मुख्य निवडणूक अधिकारी अजय नायक यांनी दिली. आज 9 जिल्ह्यातल्या 57 मतदारसंघांमध्ये शांततेत मतदान झाल्याचंही त्यांनी सांगितलं. आज सर्वाधिक म्हणजे 67.27% मतदान कटिहारमध्ये, तर त्या खालोखाल 64% मतदान किशनगंज इथं झालं. आज एकूण 827 उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रांमध्ये बंद झालं. यामध्ये 58 महिलांचा समावेश आहे. बिहार विधानसभेच्या 5ही टप्प्यात एकूण 56.80% मतदान झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. वाशिम इथं जिल्हा सामान्य रुग्णालयात 15 ऑक्टोबर रोजी झालेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरानंतर 22 जणांना त्रास जाणवू लागल्यामुळे पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. मात्र त्यापैकी 8 जणांना कायम अंधत्व येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वांना मुंबईच्या जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी 14 जणांची प्रकृती गंभीर आहे. शिबिरातील इतर 4 उपचार करून रुग्णालयातून त्यांना घरी पाठवण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर तात्याराव रहाणे यांनी दिली आहे. या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक आणि वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुरेखा मेंढे आणि नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत चव्हाण यांना निलंबित करण्यात आलं आहे. अकोल्यातल्या सर्वोपचार रुग्णालयातही 5 रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची दृष्टी पुन्हा पूर्ववत होत असल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राजेश कार्यकर्ते यांनी दिली आहे. यंदाचा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री रजनी जोशी यांना, तर नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार दि गोवा हिंदू संस्थेचे प्रमुख रामकृष्ण नाईक यांना जाहीर करण्यात आला. मराठी रंगभूमी दिनानिमित्त या दोन्ही पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केली. या दोन्ही पुरस्कारांसंदर्भातली बैठक नुकतीच तावडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली होती. यावेळी अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा फैयाज उपस्थित होत्या. 5 लाख रुपये मानधन, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असं या दोन्ही पुरस्कारांचं स्वरूप आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मोहाली इथं आजपासून सुरू झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत पहिल्या डावात भारताच्या 201 धावा झाल्यात. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण खेळाच्या दुसऱ्या षटकात संघाचं खातंही उघडलेलं नसताना शिखर धवनला फिलँडरनं तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजारानं मुरली विजयच्या साथीनं सावध खेळ केला, पण पुजारा 31 धावा करून बाद झाला आणि भारताची फलंदाजी पूर्णपणे ढेपाळली. मुरली विजयनं केलेल्या 75 धावांमुळे भारताची धावसंख्या 201 पर्यंत पोहोचू शकली. आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या 2 बाद 28 धावा झाल्या होत्या. हवामान. येत्या 24 तासात दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. इतरत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 34, किमान 25. नागपूर 33, 20. पुणे 33, 18. औरंगाबाद 33, 19. नाशिक 33, 17. कोल्हापूर 32, 22. रत्नागिरी 34, 23. सोलापूर 36, 23. आणि अमरावती कमाल 32, किमान 21 अंश सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. पडून राहिलेल्या हजारो टन सोन्याचा उपयोग कल्याणकारी योजनांसाठी व्हावा यासाठी 3 सुवर्ण योजनांचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ. इंडोनेशियातल्या बाली विमानतळावरची विमानसेवा सुरू. छोटा राजनला आज भारतात आणणार. सन 2016 पर्यंत राज्यातली 50 गावं डिजिटल विलेज करण्याचं राज्य सरकारचं उद्दिष्ट. वाशिम जिल्ह्यात मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर त्रास झालेल्या 22 जणांवर उपचार सुरू. आणि मोहाली क्रिकेट कसोटीत भारतीय फलंदाजी ढेपाळली. पहिल्या डावात भारताच्या 201 धावा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. सुवर्ण गुंतवणुकीला पर्याय देणाऱ्या 3 योजनांचा प्रारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला.
या योजनांचं महत्त्व तसंच देशाच्या आणि नागरिकांच्या अर्थकारणातलं त्यांचं योगदान याबद्दल सविस्तर विवेचन करण्यासाठी अर्थतज्ञ डॉ. दीपक घायसास यांना आज रात्री 9:30च्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.